मुलांच्या टिफिनसाठी आपण आज असा नाश्ता बनवणार आहोत जो कमीत कमी तेलामध्ये बनतो, खूप कुरकुरीत आणि टेस्टी बनतो. थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल. एकदम झटपट होणारा हा नाश्ता मुलंही आवडीने खातील. तर बनवायला साहित्य खूप कमी लागतं आणि वेळही खूप कमी लागतो. तर सर्वप्रथम काय करणार आहे ते मी घेणार आहे ब्रेड स्लाईस. ब्राऊन ब्रेड, व्हाईट ब्रेड, जो तुमच्याकडे ब्रेड असेल तो घ्यायचा आहे. त्यानंतर आता ह्या थोड्या 10 ब्रेड स्लाईस मी घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, एखादी ना अशी एक ब्रेड स्लाईस घेऊन धारदार वाटी वगैरे असेल ना त्याने आपल्याला, किंवा कटर असेल त्याने असं गोल असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे जे साईडचे पीसेस आहेत ते आपण जमा करून मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला ब्रेड क्रम्स मिळू शकतात. त्यानंतर आता हे बघा, या पद्धतीने मी सर्व जे पीसेस आहेत करून घेते. आता तुम्हाला गोल करायचे नसेल तर चौकोनी बनवला तरी चालेल. आता हे जे साईडचे कडा निघाले आहेत त्या मी मिक्सरमध्ये फिरून घेते. त्यानंतर इथे मी घेतलेले उकडलेले बटाटे, तर 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत 2 पीसेस करून. आता हे बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत किंवा किसून घेऊ शकतात, जसं तुम्हाला सोपं पडतं तसं तुम्ही हे बटाटे कुस्करून घेऊ शकता. तर इथे बघा बटाटे मी कुस्करून घेते आहे. चांगले मस्त एकजीव झाले पाहिजेत, म्हणजे काय होतं आपल्याला स्नॅक्सला शेप द्यायला सोपं पडतं. मोठ्या जर उटळा राहिला ना तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता बटाटे कुस्करून झाल्यानंतर यामध्ये ना मी मटार आणि गाजर थोडंसं उकडून घेतलेलं आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीरही घालते. इथे तुम्हाला आवडत असेल तर सिमला मिरचीही तुम्ही घालू शकता. थोडीशी घालूया हळद, छोटा पाव चमचा एवढी हळद घालते. एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते, कारण आपण हिरवी मिरचीही घातली होती ना. आता तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरं पावडर, अर्धा चमचा धने पावडर घालते आणि अर्धा चमचा घालते गरम मसाला पावडर, किंवा थोडा कमी जास्त प्रमाणात करू शकता. आणि चटपट टेस्टी होण्यासाठी इथे पाव चमचा मी आमचूर पावडर घालते, किंवा चाट मसाला घालू शकता, नाहीच तर लिंबूचा रस पिळून घालू शकता. चवीनुसार घालायचं मीठ. आणि जे ब्रेडच्या स्लाईसच्या कडा होता त्या आपण मिक्सरमध्ये फिरून घेतल्या होत्या त्या यामध्ये मी पूर्ण घालून घेते. थोडं थोडं घालायचं आहे, जसं लागेल तसं आपण यामध्ये ॲड करत जायचं आहे. कारण जो भाज्यांचा वगैरे ओलसरपणा आहे तो ब्रेड किती ॲब्झॉर्ब करतो इतपत आपल्याला हे घालायचं आहे. आणि घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. चांगला मस्त एकजीव झाला पाहिजे. आता थोडं ब्रेड क्रम्स जे आहेत मी अजून घालून घेते. आता तुम्हाला असं वाटतं की यामध्ये तुम्हाला जास्त भाज्या घालायच्या आहेत, फ्लावर, बीन्स, जे मुलांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे ते तुम्ही भाज्या यामध्ये घालू शकता. आता मस्त व्यवस्थित घट्ट गोळ्यासारखं झाल्यानंतर बघा इथे ना मी मोठ्या साईजचा असा बॉल बनवून घेते. आपल्याला याला कटलेटचा शेप द्यायचा आहे. कटलेट पॅटीससारखं हलकंसं दाबून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि काय करायचं, आपण ज्या ब्रेडची रोल गोल असं वर्तुळ बनवून ठेवलं होतं त्याला मी इथे ना तंदुरी मेयोनीज आहे माझ्याकडे, तो किंवा प्लेन मेयोनीज असेल, टोमॅटो केचप मेयोनीज, हे दोन्ही एकत्र करूनही तुम्ही लावू शकता. तर माझ्याकडे इथे तंदुरी मेयोनीज होतं म्हणून ते लावते. तुम्हाला आवडत असेल तसं, किंवा पिझ्झा सॉस जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथे लावू शकता. आणि वरती ही पॅटीस ठेवायची आणि हलक्या हाताने दाबून त्याला ब्रेडच्या साईड व्यवस्थित लेवल करून घ्यायचं आहे. ब्रेडच्या बाहेर आला नाही पाहिजे, थोडं आतमध्येच असू द्या. तर बघा किती सोपं आहे. तुम्हाला आवडत असेल तर ना इथे चीजही तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर त्यावरती पॅटीस ठेवू शकता. जसं तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं आहे तसं तुम्ही हे स्नॅक्स बनवू शकता. एकदम सोपं आहे. वरती थोडंसं मी तंदुरी मेयोनीज लावते, त्याऐवजी तुम्हाला जसं सांगितलं ना टोमॅटो केचप, पिझ्झा मिक्स वगैरे जे लावायचं आहे ते लावू शकता. मुलांना जेवढं तुम्ही टेस्टी बनवून द्याल त्यांच्या आवडीचं तेवढं मुलं आवडीने खातात. इथे जर तुम्हाला चीज आवडत असेल तर चीजही ठेवू शकता. तर बघा किती सोपं आहे, बघितलात ना तुम्ही पण. आणि झटपटी होतं. साहित्यही घरामध्ये जे असतं त्यामध्येच तुम्ही बनवू शकता. बाहेरून असं वेगळं विकत आणून काहीतरी लावायची काही गरज नाही. जे तुमच्याकडे साहित्य आहे त्यामध्ये तुम्ही बनवू शकता. आता पॅटीस आपला जो स्नॅक्स आहे बनवून झालेला आहे. त्यानंतर काय करायचं, मी ते पॅन घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावते. तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर डीप फ्राय वगैरे काहीही गरज नाही आहे. थोड्याशा तेलावरती जरी तुम्ही भाजलात ना तरी मस्त होतं. आणि जे पॅटीसची साईड आहे ती खालच्या साईडला ठेवायची.
म्हणजे काय होईल, व्यवस्थित शेकली जाईल आणि आपलं स्नॅक्स जे आहे कुरकुरीत होईल. आता मीडियम गॅसवरती मस्त असा वरून छान असा कलर येईपर्यंत आणि आपले जे स्नॅक्स आहे छान टेस्टी होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया. गॅस लक्षात ठेवा मीडियमवरतीच ठेवायचे. आता काय करायचं, थोडंसं तेल आपण हे ब्रेडलाही लावून घेऊया. म्हणजे जेव्हा ब्रेड आपण वरून शेकू, खालच्या साईडने शेकू, तेव्हा तोही कुरकुरीत होईल. सुक्का असं रखरखीत लागणार नाही. थोडंसं तेल असेल ना तर ते अजून टेस्टी लागतं, किंवा बटर लावू शकता. जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही, मुलांना तुम्हाला जे खाऊ घालायचं आहे ते यामध्ये तुम्ही घालू शकता आणि बनवू शकता. बघू शकता हलकासा प्रेस करायचा, म्हणजे काय होईल, पॅटीस व्यवस्थित चिकटली जाईल. तर आता ना मी चेक करून बघते पॅटीस खालून शेकली आहे की नाही. मस्त कलर आहे बघा. मध्यम गॅसवरती शेकली आहे ना, त्यामुळे पॅटीस ही मस्त शेकली गेलेली आहे. कमी तेलामध्ये हे स्नॅक्स तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चेक करूया, ब्रेडलाही मस्त कलर आलेला, कुरकुरीत झालेलं आहे. असं कुरकुरीत होईपर्यंत बनवून घ्यायचे हे स्नॅक्स आणि गरम गरम सर्व करा. मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता, मुलंही आवडीने खातील. घरी काय होतं, पार्टी वगैरे असेल तर नेहमी काय वेगळं स्नॅक्स करावं हा जर प्रश्न पडतो ना, त्यावेळेस तुम्ही हे स्नॅक्स असं वेगळ्या पद्धतीचं बनवू शकता. एकदम चवीला भारी लागतं.